एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। लोक विद्यालय खैरीचा भोंगळ कारभार। पोषण आहारातील तांदळाचा साठा नील दाखवून 10 कट्टे 500 किलो तांदूळ लपवला असल्याचा आरोप। शाळेचा कारभार गावातील खासगी व्यक्तीच्या हाती का? राळेगाव तालुक्यातील लोक विद्यालय खैरी येथील शालेय पोषण आहार योजनेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे। पोषण आहारासाठी उपलब्ध असलेल्या तांदळाचा साठा नोंदीत नील दाखविण्यात आला असून प्रत्यक्षात सुमारे 10% 500 किलो तांदूळ लपवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे। तसेच शाळेचा कारभार गावातील एका खासगी व्यक्तीच्या हस्तक्षेपातून चालत असल्याची चर्चा परिसरात असून याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। या प्रकरणामुळे पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या तक्रारीची दखल घेत गट शिक्षण अधिकारी लहाणे व शिक्षण विस्तार अधिकारी दाभाडे यांनी शाळेला भेट देऊन तपासणी केली। तपासणी दरम्यान संबंधित कागदपत्रे व पोषण आहाराच्या साठ्याची पडताळणी करण्यात आली। आता या तपासणीत नेमके काय निष्पन्न होते आणि दोषी आढळणाऱ्यांवर शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। संबंधित प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सह राळेगाव तालुका प्रतिनिधी अरुण जुंबडे। बाजूच्या कपाटात हे पुस्तक वाटले नाहीत का मुलांना? उरलेले आपल्याला खूप सारे पुस्तक जुने आहेत सर, जुने आहेत ते नवीन पुस्तक आहेत ना, जुने नाही करतो ना सर, आम्हाला 6 वर्गाची पुस्तकच नाही मिळाले सर, 12 सेट मिळाले आमच्याकडे, 35 मुलं आहेत म्हणून 8 वर्गाचे ठेवले का? नाही ते परत करतो आम्ही आता थोडं म्हटलं समाज करायला सांगितलं केंद्र प्रमुखांना कमी